नमस्कार. मी विश्वास उडगी. आजचा विषय हा आपण पेट्रोल आणि डिझेल ज्या दराने घेतो त्या दरात काही कमी झालंय का हो? आपल्याला युद्ध सुरू झालं म्हणून पेट्रोलचे भाव वाढतील म्हणून कंबर कसा असं बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर 4 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत बोलले हैदराबादला. आणि त्यानंतर तो एक नॅशनल कॉल झाला की आता तेलामुळे आर्थिक संकट गहिवरले, ते अधिक गडद होईल हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जास्त प्रवास करू नका, सोनं विकत घेऊ नका, विमानाने जाऊ नका, वगैरे वगैरे वगैरे. हा सगळा जो काही आदेश होता, उपदेश होता, तो मोदींनी केला. पण सगळे भाजपचे नेते हे प्रचंड मोठ्या प्रमाणात अय्याशी करत होते हे आपण बघितलं. आणि ज्यांनी रामाला आणलं असं दावा केला, हम राम को लाए है असं म्हणणारे लोक, हिंदुत्वाचा गजर करणारे लोक, अब राम का पैसा भी खाए है असं जेव्हा लोक म्हणायला लागले अयोध्यामध्ये, दानपेटीतल्या हजारो कोटीच्या रकमेची जेव्हा चोरी झाली तेव्हा ह्यांचं धाबं दणाणलंय. पण निर्लज्ज ते निर्लज्ज आहे. पण ही झाली दानपेटी चोरी. पण मी तुमचं लक्ष वेधतोय ते तुम्हाला दररोज शेतकऱ्यांना, कामगारांना आणि शहरातल्या मध्यमवर्गीयांना सुद्धा जे तेल, पेट्रोल आणि डिझेल लागतं, अर्थात सीएनजी आणि एलपीजी पण लागतं, याच्या दरामध्ये युद्ध संपल्यानंतर किमती कमी झाल्यात का? का लूट चालूच आहे? ती लूट चालूच आहे आणि ती कशी आहे हे सांगण्याकरता मी तुमच्याकडे काही आकडेवारी सादर करतो. ही आकडेवारी का आवश्यक आहे बरं? कारण तुम्ही लक्षात घ्या, फेब्रुवारी 28ला इस्रायलला आपल्या देशाचे पंतप्रधान जाऊन आले आणि दुसऱ्या दिवशी इस्रायल आणि अमेरिका या दोघांनी इराणवरती हल्ला केला आणि सलग 4 महिने युद्ध चाललं. म्हणजे 28 फेब्रुवारी ही युद्धाची सुरुवात. आता जून अखेरीस वाटाघाटी चालू झाल्या, धमक्या प्रतिधमक्या येतातच आहेत. आता खामेनी यांचा अनेक शहरांमध्ये त्यांचा जो काही युद्धाच्या सुरुवातीला बॉम्बफेकीमध्ये मृत्यू झाला, त्यानंतर अमेरिकेला वाटलं होतं, नेत्यानाहूला वाटलं होतं, हे जे नरसंहारक नेत्यानाहू आहेत यांचा असा समज होता की एंड ऑफ रिजीम, इराण हरणार, खामेनी गेल्यानंतर रिजीम बदलणार. झालं नाही तसं. ट्रम्प तर उताणीच पडले. त्यांना म्हटलं फिनिश. आपण व्हेनेझुएला ताब्यात घेतला, नादोराला खिशात टाकलं, म्हणजे पकडून आणलं अमेरिकेत, संपला व्हेनेझुएला. तसा इराण संपेल असं त्यांना वाटलं होतं. तसं काही झालेलं नाही. उलट आता 4 महिन्याच्या युद्धामध्ये जग म्हणते इराण जिंकलं. आणि जो तह आहे अमेरिका आणि इराण मधला, इस्रायल आणि इराण मधला नव्हे, अमेरिका आणि इराण मधला, त्याच्यामध्ये जे जे म्हणून इराणला हवं होतं ते ट्रम्पला द्यावं लागलेलं आहे, असा तो तह आहे. आपण विषय काय म्हणतो की युद्धाच्या आधी आणि मधल्या काळामध्ये भारतात निवडणुका झाल्यानंतर मोदींना संकटाची जाणीव झाली आणि त्यांनी कंबर कसा म्हणून सांगितलं. आणि कंबर कसा हे तेलाच्या मुद्द्यावरती होतं. तेलाच्या किमती आपल्या हाताबाहेर जातात कारण का होर्मुझ बंद आहे. आणि इराणने पूर्वी जे तेल पाठवलं ते आता साठा करून सुद्धा संपत आलेलं आहे. अशा परिस्थितीत त्यांनी सांगितलं तुम्ही हे करा, हे करू नका. मी तुम्हाला आकडे देतोय की फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रूड तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात काय होती आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाची किंमत काय आहे. आणि युद्ध संपल्यानंतर
संपूर्ण जगभर म्हणजे महत्वाच्या देशांमध्ये, पाचही खंडामध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये त्या राज्य सरकारांनी, त्या देशाच्या सरकारांनी आपल्या जनतेसाठी हे युद्ध संपलं आणि क्रूड तेलाची जी काही भाववाढ झाली होती त्यांच्या देशामध्ये, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ झाली ती त्यांनी पूर्ववत केलेली आहे, कित्येकाने कमी केलेली आहे. पण आपला भारत देश अजूनही, आधी सुद्धा तो जास्त दर घेत होता, आताही जास्तच लुटतोय लोकांना. रामाच्या दानपेटीतून पण लूट चालू आहे. आणि लोकांची गरज पेट्रोल आणि डिझेल आणि एलपीजी मध्ये किती आहे भारतामध्ये हे माहीत असल्यामुळे भारत सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शेतकऱ्यांना, कामगारांना, मध्यमवर्गीयांना, तुम्हा आम्हाला सर्वांना अजूनही लुटते. एकाही रुपयाने पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी झाला नाही. म्हणून मी तुम्हाला काही आकडे वाचून दाखवतो. जगभर भाव कमी होतात युद्ध संपल्यानंतर, भारतात हे भाव कमी करण्याचं नाही तर बिलकुल अवाक्षरही मोदी बोलत नाहीत, केंद्र सरकार बोलत नाहीत. हे आकडे काय आहेत? क्रूड ऑइल 2 फेब्रुवारीला म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी किती होतं? 2 फेब्रुवारीला क्रूड ऑइलची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवरती $66.30 होती. लक्षात घ्या, 66.30 एवढी डॉलर होती. ती त्यानंतर फेब्रुवारी 2 नंतर फेब्रुवारी महिन्यात 27 तारखेला युद्धाच्या एक दिवस आधी $72.48 होती एका बॅरलला. बरं का, एका बॅरलला ही त्याची किंमत होती. त्यानंतर फेब्रुवारी 27 नंतर मार्च 6ला $72 वरून ती $92.62 गेली. त्यानंतर मार्च 23 आलं, 92चे 95.92 झाले. मार्च 23 नंतर मार्च 31ला 100 पार झाली, $118.35 एक बॅरल ही किंमत आली. आता बघा, मार्च 31 नंतर युद्ध पेट होत गेलं, वाढत गेलं, तरीही एप्रिल 13 मध्ये आपण बघतो की 99.36 म्हणजे 99.36, 100च्या आसपास धरू एवढ्या डॉलरला एक बॅरल क्रूड ऑइल मिळत होतं. त्यानंतर एप्रिल 13 नंतर आपण बघतो की एकदम मे 15 मध्ये 109 पर्यंत गेलं, 109.26. आणि त्यानंतर मे 29ला 92.05. मे 29 नंतर जून महिन्यामध्ये जेव्हा युद्ध आता संपत आलं किंवा तह होतोय हे लक्षात घेण्यानंतर ते क्रूड ऑइलचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झाले आणि ते $79.51 झाले. तारीख होती जून 18. आता आपण जून एंड मध्ये हा तह झालेला आहे. निदान अमेरिका आणि इराणमध्ये तह झालाय. इस्रायलमध्ये हल्ले करतायत पॅलेस्टाईनच्या लोकांवरती, हमासवरती, बहारीनवरती. पण जूनच्या 30 पर्यंत आपण जुलै 6 कालचा आकडा भरतोय बरं का, कालच्या दिवशी $72.18 एक बॅरल हा दर आला. हे मी तुम्हाला का वाचून दाखवलं किंवा का सांगतोय की फेब्रुवारी 2ला 66.30 होतं आणि जुलै 6ला 72.18. म्हणजे ही जी काही वॉर पूर्वीची जी काही एका क्रूड ऑइलच्या बॅरलची किंमत होती डॉलरमध्ये, ती आता रिस्टोर झाली आणि ती 72.18 आली. म्हणजे 66.30 आणि 72.18. त्यामुळे जगभर आपण पहिल्यांदा अमेरिका घेऊ. अमेरिकेत प्रत्येक गोष्ट मार्केट ओरिएंटेड आहे, पण त्यामुळे तिथेही कमी झाले. तरी सुद्धा ट्रम्पने सांगितलं की युद्ध संपलेलं आहे, तह झालेला आहे, भाव कमी करा, आणि मार्केटने भाव कमी करायला सुरुवात केली. ही कालची गोष्ट आहे, 6 तारखेची गोष्ट आहे. आपण दुसरा एक मोठा देश घेऊ, चीनने गेल्या 6 वर्षात जो दर होता कमी, त्या दरावरती आपल्या देशातले दर आणून ठेवलेले आहेत. आणि आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तान, त्या पाकिस्तानमध्ये फ्युएल प्राइसेस कट हे वॉर चालू असतानाच
त्यांनी म्हणजे साधारणपणे जूनच्या मध्याला त्यांनी वॉरच्या सुरुवातीला जो होता दर तो रिस्टोर केला त्यांच्या देशामध्ये, पाकिस्तानमध्ये. म्हणजे त्यांनी सुद्धा युद्धपूर्वी परिस्थितीमध्ये जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव होते ते आणून ठेवले. आपण साऊथ कोरियामध्ये जाऊ, त्यांनीही आपले दर कमी केले आणि सातत्याने जे ग्राहक आहेत त्यांच्यावरचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न केला. होय, जपानने पण तसंच केलं. त्यामुळे साऊथ कोरिया असेल, जपान असेल, शेजारचा पाकिस्तान असेल, अमेरिकेचं मी तुम्हाला सांगितलं, साऊथ आफ्रिकेने 1 जुलैला आपले सगळे दर कमी केलेत आणि युद्धपूर्व परिस्थितीत आणून ठेवले. आणि जो एक असा प्रश्न आहे, UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स, यांनी आपले प्राइसेस कट केलेले आहेत आणि वाढीव दर कमी केलेत. त्याने पूर्णपणे युद्धपूर्व परिस्थिती आणली नाही असं अरब एमिरेट्स मध्ये दिसतं. भारताने काही केलं का? बाकी सर्व देशांनी आपापल्या जनतेची काळजी घेतली. भारताने काही केलं का? नाही. तिथल्या ऑइल कंपन्यांना अजूनही तोटा होतोय असं सांगून 1ही रुपया त्यांनी कमी केला नाही. ऑइल कंपन्यांना खरोखरच तोटा होतोय का? मी तुम्हाला सांगतो, मार्च 2026 म्हणजे 2025 आणि 2026 जे वर्ष संपलं तेव्हा तमाम भारतातल्या ऑइल कंपन्यांनी, सगळ्या तर देशाच्या आहेत, त्या सर्वांनी प्रचंड नफे नोंदवलेत. मग 1 एप्रिल पासून ते जून पर्यंतचा व्यवहार बघितला तर त्यांनी पूर्वीच्या दरामध्ये आता दर वाढलेत. ते कशाने वाढलेत? ते युद्ध सुरू झालं म्हणून. म्हणजे ते नफे कमवत आहेत. त्यांचा पॉसिबल लॉस कमी व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी भाव वाढवलेत. ते 103 रुपयावरून 112 रुपयापर्यंत आलेत किंवा 118 रुपयापर्यंत आलेत. हे आपण दिल्ली, मुंबई, बंगलोर, कलकत्ता, चेन्नई या ठिकाणी बघतो. म्हणजे ते आपले नफे कमी होऊ देत नाहीत. या कंपन्या तोट्यात नाहीयेत. सरकार खोटं बोलतंय की 75,000 कोटीचा लॉस रिकव्हर करण्याकरता त्यांना अजूनही भाव कमी करता येणं शक्य नाही, हे सरकार म्हणतंय. म्हणजे दानपेटीतल्या, रामासमोरच्या दानपेटीतल्या रकमेची लूट चालूच राहील. 1-2 लोकांना इकडे तिकडे अटक होईल. हे सगळ्यांना कळतंय. आम्ही हिशेब देणार नाही, आम्ही लूट चालू ठेवू. तसं गेल्या 12 वर्षामध्ये क्रूड ऑइलचे दर कमी असताना भारतामध्ये पेट्रोल 100च्या वर होतं, डिझेल 100च्या आसपास होतं. आणि मी फक्त आता 28 फेब्रुवारी पासून ते आतापर्यंत सांगतोय, आता युद्ध आहे म्हणून भाव वाढवले. अरे पण युद्ध संपलं, जगातल्या सगळ्या देशांनी भाव कमी केले. भारताने पेट्रोलचा दर युद्धापूर्वी दिल्लीला होता 94.77, अजूनही तो 102.12 आहे. मुंबईला होता 103.68, अजूनही तो 111.21 आहे. बेंगळुरूला 102 होता, 102.96 म्हणजे 103 धरू आपण, आणि अजूनही तो 111.68 आहे. डिझेलच्या बाबतीत पण तसंच आहे. युद्धापूर्वी 87.67, अजूनही 95.2 आहे. काही कमी नाही. मुंबईमध्ये 90.14 होता युद्धापूर्वी, आता 97.83 आहे. 1 पैसा कमी नाही. युद्धापूर्वी बेंगलोरमध्ये 90.99 होता डिझेलच्या बाबतीत 1 लिटरला, आता तो अजूनही 99.56 आहे. म्हणजे 100 रुपये धरा ना, 1ही पैसा कमी नाही. मी तुम्हाला दिल्ली, मुंबई, बंगलोर सांगितलं. वस्तुस्थिती अशी आहे, LPG भारतात अजूनही नीटपणे मिळत नाही. काही शहरांमध्ये मिळतात, अनेक रेस्टॉरंट अजूनही LPG विना आपल्याला सगळे पदार्थ देऊ शकत नाहीत. अजूनही रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तिथे असे बोर्ड लागतात की आम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणावरच शिजवलेलं अन्न तुम्हाला देऊ शकतो, कारण LPG नाही. पेट्रोल पंपावरती जिल्ह्याला, तालुक्याला, सर्व ठिकाणी लाईनी लागलेल्या आहेत. हा तुमचा माझा अनुभव आहे. युद्ध संपून 1 आठवडा झाला, जगभर किमती कमी होत आहेत, पण इथे रामलल्लाच्या दानपेटीतले लूट पण चालू आहे. तुमच्या माझ्या खिशातून पेट्रोल आणि डिझेलचा भाव हा कमी व्हायला पाहिजे, 30-30, 35-35 रुपयाने कमी व्हायला पाहिजे, तर तो असाच वसूल करणं चालू आहे. ही ती लूट आहे. आपला खजिना भरण्याकरता लोकांचे खिसे रिकामे करणं, लोकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणं,
त्यांच्या नोकऱ्या लुबाडणं, या ठिकाणी शेतकऱ्याला रोजच पेट्रोल लागतं, डिझेल लागतं. कामगाराला त्याची बाईक असते, शेतामध्ये असो किंवा तालुक्याला असो किंवा जिल्ह्याला असो, बाईक वापरणारे लाखो कोटी लोक आहेत. या सगळ्यांना हा वाढलेल्या दराचा भुर्दंड आहे. आणि 4 चाकीवाल्यांना आता सांगण्यात येतं की 20% एथेनॉल घ्या, 80% पेट्रोल घ्या, म्हणजे तुमची गाडी पूर्णपणे निकामी करा. अशा तऱ्हेचं एक घाणेरडं अर्थकारण, एक अत्यंत वाईट अर्थकारण, लोकांच्या जीवावरती चाललंय, लोकांना मारून त्यांचा खिसा लुबाडून चाललंय. आणि म्हणून मी आता हे आकडेच तुम्हाला कालचे दिलेत, इकॉनॉमिक टाइम्स मधून आलेले आकडे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रूड ऑइलचे दर कमी होऊन सुद्धा भारतातले पेट्रोल आणि डिझेलचे दर हे प्रचंड महाग आहेत, एकही पैशाने कमी नाही. आणि LPG अजूनही गायब आहे. काय करायचं या सरकारचं? काय करायचं या सरकारचं, जे देवालाही सोडत नाहीत, माणसाला कसं सोडेल? विचार करा. मग या सरकारला पण सोडायचं का? म्हणून निर्धार करा. हम लढेंगे तो हम जीतेंगे. इथेच थांबतो. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.